झी 24 तास एक पाऊल पुढे। एक अपघाताचीच बातमी येते। पंजाबच्या जालंधरमध्ये स्कूल बसला झालेल्या अपघातात 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। एका भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं। आज आपण बघतो की घातवाऱ्यात सकाळपासून अपघाताच्या बातम्या येत आहेत। नवी मुंबईतल्याच 2 बातम्या आणि त्यानंतर आपण बघतोय की आता ही पंजाबची देखील जालंधरची ही बातमी आलेली आहे। जालंधरमध्ये स्कूल बसला झालेल्या अपघातात 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। एका भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी आहेत रश्मी पुराणिक। रश्मी, कसा झाला हा अपघात? खरं तर अतिशय वाईट बातमी आहे। सोमवारच्या सकाळीच हा अपघात झालेला आहे। अकाल अकादमी जी एक शाळा आहे त्याची ही बस होती। या बसमध्ये 35च्या आसपास विद्यार्थी छोटी मुलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही बस जात होती आणि समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला आणि ज्यामध्ये 11 मुलांचा मृत्यू झाला आणि जे ड्रायव्हर होते बसचे त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्घटना ही झालेली आहे की लहान मुलांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। सकाळी 8च्या सुमारास ही घटना झालेली आहे। विद्यार्थ्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। यामध्ये काही विद्यार्थी गंभीर इथे जखमी आहे। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची अजून शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। सध्या जी माहिती येत आहे त्यामध्ये 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आणि जे बस ड्रायव्हर आहेत त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। खरंय रश्मी, आज एक घातवारच म्हणायला काही हरकत नाही। नवी मुंबईत देखील इकडे 2 मोठे अपघात झाले, त्यानंतर अजून एक अपघात झाला आणि पुन्हा ही बातमी आपल्याला येते। धन्यवाद रश्मी, ही माहिती दिल्याबद्दल। या होत्या आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक। तर आपण इकडे बघतोय की पंजाबच्या देखील जालंधरमध्ये मोठा अपघात झाला। स्कूल बसला झालेल्या अपघातात 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी झाले, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।